तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज जे पंचायतीच्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंडर आमच्या वर जे सगळे एक रान आसा त्या रानान चौथीच्या पिरियडान जो एक बेल्ट एक 2-3 मीटर विड्थीचो असो क्लियर केला आणि तो क्लियर करताना त्यांच्यानी इंटेंशन असा की आम्ही आत्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्यानी त्यांच्या म्हणणं असं की त्यांच्यानी बुश कटिंग केलं, पण सगळ्या वाटेत आम्ही सगळ्या लोकलांनी जी झाडं असतात ज्यांची गर्थ 30 सेंटीमीटरपेक्षा जास्ती असा अशी सगळी नोंद आम्ही आमच्याकडे दवरल्या आणि ह्या आमच्या नोंदीची सगळ्या डिपार्टमेंटान फॉरेस्ट डिपार्टमेंटान नोंद घेवपाची। आमच्या लहानपणापासून ह्या सगळ्या जंगलान आमच्या गाय आमची मारलेली असे आमचे आई वडील आमकां सांगता की वाघान गाय मारली, वासरू मारले, अशा अनेक घटना घडल्या। त्यामुळे हो जो बेल्ट असा तो अतिशय सेन्सिटिव्ह बेल्ट असा इन टर्म्स ऑफ बायोडायवर्सिटी इतके सगळे थंय असा। आणि आत्ता हाली ह्या 2 महिन्याच्या पयलीं फॉरेस्ट डिपार्टमेंटानच एक लेपर्ड हैसर धरलेले सापळवला, असे अनेक गजाली जाल्ले आसात। एका बायन वाघ आणि त्याचे बछडे पडलेले ते सोडलेले असा। हे फाटले ह्या 2 वर्सांतले गजाली असतात। त्यामुळे इतको सेन्सिटिव्ह झोन असा आणि ह्या सगळ्या झोनाचो आमकां सगळ्यांचो आधार मेळटा। त्या सकयल जे आमचे सगळे आसा, सगळे पोपळी आसा, नारळ आसा आणि ह्या सगळ्या नारळ पोपळींक आमकां जे पाणी आसा ह्या डोंगरान साठयल्लें पाणी सगळें आमकां हय उपलब्ध जाता। प्रत्येकाच्या घरान एक पंप आसा, प्रत्येकाची बांय आसा। म्हाका दिसता हे जर सगळे सरकारान ठरयला त्या प्रमाणे जाल्यार हो जो सगळो रिजर्वायर आसा पाणयाचो तो नष्ट जालो जाल्यार आमकां हे जीवन जगपा खातीर जे पाणी आसा ते पाणी उपलब्ध जावचें ना। हेची सरकारान प्रत्यक्ष येवन पाहणी करची ह्या सगळ्या सकयल बेल्टान जे काय आसा ते। आणि जर हो सगळो येदो मोठो परिसर इतके लाख स्क्वेअर मीटर जमीन जर एकाच फावटी जर आसत सत्य परिस्थिती आमकां दिसता, कॅमेरो केव्हाच खोटो बोलना, तर त्याचेर सगळ्या सरकारान विचार करचो आणि आम्ही सगळे जे जमले त्या सगळ्यांक ह्या निसर्गाचो आनंद घेवपा खातीर जे पर्यटक येतात त्यांच्या खातीर काहीतरी आम्ही जतन करतले फुडल्या पिळगे खातीर, अशी एक आमकां सगळ्यांची कळकळीची विनंती की त्या दृश्टीन तुम्ही सगळ्यांनी त्याचेर विचार करचो। धन्यवाद। आत्माजी सर हे जे कितें उलयल्यात त्या प्रमाणे आज खरी गोष्ट असा की आम्ही सगळ्यांनी आज पंचायती बरोबर जे जॉईंट इन्स्पेक्शन झाला त्या इन्स्पेक्शनाक आज आम्ही सगळ्यांनी हांगासर आमचे ग्रामस्थ जे सगळे जमल्यात त्यांच्यानी भाग घेऊन आज आम्ही सगळी पाहणी केली। तेतून आमचे फॉरेस्टाचे त्यांचे जितेंद्र नाईक म्हणून त्यांचे ऑफिसर असले आणि असे करून आम्ही सगळेजण आज ते सगळं जो बेल्ट असा तो सगळं कंप्लीट बेल्ट चेक केला। त्याप्रमाणे थंय अशें दिसून येयला की सगळी झाडां थंय तोडलेली आसात आणि तो सांगता की ते फॉरेस्ट ऑफिसर जो आसा तो सांगता की ते बुश कटिंग आसा तेचेर ऑफेन्स आमी करूंक शकना, ताका ती एक ठरावीक घेरी आसता ती सेंटीमीटर अमके तितली ती येवपाक जाय, ना जाल्यार आमच्यान ते करपाक जायना। पण म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे जावं आमच्या म्हायती प्रमाणे की बुश कटिंग सुद्दां करतलो जाल्यार ताका परमिशन जाय पडटा, जावं फानये सुद्दां मारतलो जाल्यार परमिशन जाय पडटा। ह्यो सादारण कायदो आमी राजेंद्र आर्लेकर फॉरेस्ट मिनिस्टर आसलो त्या टायमाचेर फोंडा मार्केटिंग फेडरेशनाचो एक प्रोजेक्ट येयल्लो आणि त्या फेडरेशनाच्या प्रोजेक्टान अशीच बुश कटिंग जावं हे आमचे क्लिनिंग चलताले त्या टायमार तेंच्यांनी तो प्रोजेक्ट थंय बंद घातलेलो। ही आमकां एक सादारण म्हायती आसा त्या टायमार, म्हणजे आमकां इतली कल्पना आसा की त्या टायमाचेर ह्यो बुश कटिंग सुद्दां करतलो जावं कितें करतलो झाडां फानये सुद्दां मारतलो जाल्यार ताका परमिशन ही जाय पडटा। आतां ताका हांवें विचारलें की बाबा रे तू जे पळय आतां हें पळय बुश कटिंग म्हणटा हेका परमिशन कितें घेतलां तेंच्यांनी पार्टीन त्या तर ना म्हणटा तो परमिशन घेवंक ना। आणि हे सगळी जी झाडां आसा ती वेगवेगळ्या तरेची वड आसा आणि कितें रुमड आसा अशें जायती जंगल झाडां जंगली झाडां सगळीं थंय आसात आणि ती झाडां सगळीं तोडलेली आसात आणि ताका लागून हे कोणाच्या तरी आशिर्वादान हे चलता अशें आमकां दिसता की कितें तरी इन्फ्लुअन्स असल्या शिवाय कितें सपोर्ट असल्या शिवाय कोण अशें इतलें डेरिंग करूंक शकना आणि इतलें हें सगळें केल्लें आसा आणि तेंच्यांनी हे चवथीच्या कालच्या बोवाळान हे सगळे तेंच्यांनी झपाझप ती झाडां सगळीं तोडून उडयल्लीं आसात। तेन्ना जे एनवायरमेंट आमचें पर्यावरण जें आसा हे आमी जपपाची गरज आसा, पर्यावरणाक हानी जावं उपकार ना आणि ताका लागून आमी सगळे जागरूक नागरीक जे आसा ग्रामस्थ हे हेच्या फुडें आमी असले खपोवन घेवचे ना। कितेंय जरी थंय कितें करपाक येयलें अशें इल्लिगल जाल्यार आमी थंय वगी बसचे ना, कित्याक हेचो धोको सगळ्या गांवच्या लोकांक ह्या वाड्यावयल्या लोकांक सगळ्यांक आसा। तेन्ना आमी इतले सरकाराक सांगूंक सोदता हेचेर ताबडतोब तुमी एक्शन घेवची आणि हे स्टॉप करचें। म्हाका सांग तुम्ही पयर कंप्लेंट केल्ली आणि फाटी तुम्ही
ग्रामसभेकूय ह्या ठराव घेतलेलो हेचेर आयज इन्स्पेक्शन असले तेचेर तुका कितें म्हणपाचें? जशें की तुमी पयले आसतले म्हाज्या बायटीन की फोर्टनायट मिटींग आसली 10 तारखेक म्हणजे पयर. सो त्या मिटिंगाक आमी कंप्लेंट लॉन्च केल्ली पंचायती कडेन. सो पंचायतीन आमकां एश्युरन्स दिलो की ते सायट इन्स्पेक्शन करतले म्हणून हांगा येवन. सो एज पर वॉट एवर दे सेट ते हांगा येयले, तेंच्यांनी सायट इन्स्पेक्शन केले. आय थिंक अलॉंग विथ दॅम इवन फॉरेस्ट पीपल आर ते, म्हणजे ते फॉरेस्टाचे तेंचें इन्स्पेक्शन चालू आसा ऑलरेडी. आनी पंचायतीन आमकां एश्युरन्स दिला की हें जें कितें चल्लां तेचेर ते स्टॉप नोटीस हाडटले म्हणून तो एश्युरन्स आसा पंचायतीन. थंयसरले फॉरेस्टा कडल्यान जे हे चल्लां मेजरमेंट चल्ल्या ते सारकें चल्लां काय? फॉरेस्टा कडल्यान अशें दिसता की जे कोण ऑफिसर येयला ते मातशे दबावाचे खाली आसा अशें दिसता पळोवन तरी तांकां. सो वील सी तेंचो कितें रिपोर्ट आसतलो तो तांकां करूं न्ही. सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आमी जे ग्रामस्थ आहा हांगचे ते आमी आमचो पर्सनल सर्वे करून आमचे जे कितें फायंडिंग्स आसा आमी ते फायंड आउट करून वील ट्राय टू गो लॉज अ कंप्लेन अगेन्स्ट वॉट एवर इज हॅपनिंग. पंचायतीच्या हेचे म्हणजे तुमच्या हायरअपान तुमकां हे केल्ले की हरमला ह्या ते कितें आहलें? आर्यो पण आमचे सांगले की अशें आहा पंचायती बरोबर इन्स्पेक्शन आहा तेन्ना तूं सायडीर व्हर तेंचे बरोबर आनी कितें आहा ते पळय म्हणटा. कितें फायंडिंग्स मेळ्ळे तुमकां? फायंडिंग मेळ्ळे म्हणजे बारीक बुशीस तेंच्यांनी ते कट केल्ले आहा आनी उबी स्टँडींग झाडां तेंच्यांनी तशी सांडलेली आसा. मोठी मोठी झाडां आहा ती तशी उबी दवरलेली आहा तेंच्यांनी. तुमचें परमिशन लागता बुश कटींग किंवा इतर ट्री कट केल्या तेका? ट्री कटिंगेक परमिशन लागता आमची. थंय ट्री कटींग जावंक ना अशें म्हणटा तुमी? ते मोठे झाड भितर एकूय ना, म्हणजे आमचे हितून बसता तसले झाड आमकां एकूय मेळना. बाकी ती उबी आहा बारीक बारीक घातल्या तेंची. हो स्ट्रेच कितलो लांब आसा? सादारण 1.5 किलोमीटर. हय, सो 1.5 किलोमीटर जी रानांतली जनावरां ती तुमकां लागतात तर तेंचो एक्सेस बंद जाला हो दिसता तुमकां? यो जावप तांकां उदक पाणी पावपाक येवपाक न्ही? हय, थंय जनावरां भितर गांवठी आमची गायी बी आहा ती त्या रानान वयताली पयलीं. आनी रानटींचो काय तरी हे जातलो तांकां इफेक्ट पडूंक शकता? आतां सबन क्लियर करीत जाल्यार पडूंक शकता. म्हणजे तार मारल्या तेचो? तार मारले ते हांव. ओके. पण एक भितर सिद्ध आसा की जे फेन्सिंग केला थंयसरली झाडां बुश कटींग सगळें मारून तेंच्यांनी फेन्सिंग केला अशें दिसता तुमकां थंय? ना ते हे फेन्सिंग केल्या ती पयलीं केन्ना तरी केल्या कशी दिसता. झाडां मारल्यात ती? हे आतां क्लियर केला ते हाली. पण जी फेन्सिंग जाल्या ती ट्री कटींग करच्या शिवाय जाल्या काय? ट्री कटींग भितर जावंक ना न्हू. निश्चित सांगता तुमी? ट्री कटींग जावंक ना भितर बुशीस कटींग जाले. हांगसरल्या लोकल्सांक आमी मेळ्ळे, लोकल्सांनी सांगले की तुमचेर खंय तरी दबाव आसूं शकता म्हणून तुमी थोडे झाडां दाखोवंक ना, सगळी बुश कटींग दाखयले. ना तशें कांय ना. दबाव ना तुमचेर कोण? ना. सरपंच सांगात आयज जे तुमी येयल्ले तेचे कितें कारण आसलें आनी तुमी कितें पळयलें? आयज आमकां कंप्लेन येयल्ली आमचो ग्रामस्थांक वचून की हरमबला तशें हिल कटींग बीन चालू आहा, कन्स्ट्रक्शन बीन चालू आहा म्हणून आमी आतां बघपाक येयल्ले आमी. तर हांगा कितें दिसलें तुमकां? की हिल कटींग बीन केलें आनी फेन्सिंग बी चालू आहा, तर वायरी बीन घालून तेंच्यांनी पोल बीन घातला तेंच्यांनी. परमिशन बीन कांय पंचायतीन दिवंक ना तेंकां. आतां हेच्या फुडें आमी फक्त एक्शन घेतलो सर. आनी कितें वयल्या डिपार्टमेंटासून कितें परमिशन मेळ्ळें अशें तुमकां कितें येयलां? ना आमकां आतां कांय येवंक ना. झाडां कटींग केल्या की बुश कटींग जाल्या? आतां कशें बुश कटिंगय केलें दिसता, झाडांय मारल्या तेंच्यांनी, धाकटे झाडांय मारल्या तेंच्यांनी ना न्हू दिसता तेजेर. आतां फुडली एक्शन कितें आसतली तुमची? आतां फुडली एक्शन म्हटल्यार तांकां बघता आमी, चेक करता पयलीं कितें आहा ते फुडें जे डॉक्युमेंट बी मागीर सांगता तुमकां. आता तुमची प्लॅन ऑफ एक्शन किती असते? प्लॅन ऑफ एक्शन किती असतली आता? आमचो प्लॅन ऑफ एक्शन हेजेर आमी फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करतले कोण कोण मनीस येता जाल्यार आमी पुलिसाक बरयतले की आयडेंटिफाय करपाचे की हे कोणी केला. ही बुश कटींग एज पर फॉरेस्ट एक्ट म्हणटा फॉरेस्ट ऑफिसर्स, बट आमी हांगा पळयला की एन नंबर ऑफ ट्रीज जे मेडिसिनली आहा आनी जे फॉरेस्टाचे आमचे एन नंबर ऑफ ट्रीज कट करून आखी पातळी केल्लेली आहा. तुमी आमच्या फाटल्यान पळयता आख्खे फेन्स केल्लेले आहा.
जाल्यार तेजेर आमच्या कडल्यान कोणाची परमिशन ना कोणा कडल्यान तेजी परमिशन आमच्या कडल्यान ना आमच्या हितून ना चवथेच्या बोळान तेंच्यांनी कितें केलं जाल्यार आमी तेजो सारको आमची जे इकोसिस्टम आहा पळय तें सारको डिस्टर्ब करता जाल्लो गांवाचो आख्खो गांव ग्रामस्तूय बेजारलेले तर आमी तेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेतले आनी हेज्या फुडें सुद्दां ह्या जे एरिया आहा पळय तेजेर कांयच आनी परमिशनां येवपाक दिवपाची न्हू म्हणून आमी सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट्स जे लागता जे फॉरेस्ट म्हण TCP म्हण आमचे लँड एंड रेव्हेन्यू म्हण इवन पोलिसांक आमी लेटर करतले की आयडेंटिफाय करून हेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेवपाची आनी इवन आमी सुद्दां तेजेर आमचे हितून रेकॉर्ड्सात दवरतले की अशी हे कारवाई आमी केल्लेली आनी तेजेर हेच्या फुडें हेंच आनी कांय परमिशनां हे करपाची न्हू. तुम्ही पळयतात GNH. आज इस चाय के स्वाद में कुछ खास बात है. देखते हैं खाना कैसे बनाती है. भाभी मेरे लिए सब्जी रोटी. भाभी मेरे लिए स्पेशल बासमती राइस. डॉक्टर साहिबा सबकी पसंद का ख्याल कैसे रखोगी? मेरी भी कुछ डिमांड है. एक डॉक्टर होने के नाते सेहत का ख्याल रखना मेरा फर्ज है और एक बहू होने के नाते परिवार वालों का दिल जीतना भी मेरा फर्ज है. ये सब पॉसिबल हो पाया है पंचामृता की वजह से. इंडिया का फर्स्ट फोर्टिफाइड राइस और इनके सारे प्रोडक्ट जो खाने में पौष्टिक तत्व की कमी को भर देते हैं. आई सर्टिफाइड वेयर फूड इज फोर्टिफाइड.